न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते फोडण्यात आला। तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक प्रमुख नाना काटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामटे हेच होते। आणि त्यानंतर भव्य पदयात्रा काढत उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांचे आशीर्वाद घेतले। या प्रभागातून सुमित रघुनाथ डोळस, अश्विनी चंद्रकांत तापकीर, अनिता कैलास थोपटे, सागर खंडूशेठ कोकणे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। पॅनलमध्ये 3 तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून एका माजी नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे। यावेळी उमेदवार अश्विनी चंद्रकांत तापकीर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की 2017 मध्ये मी भाजपकडून इच्छुक होते, मात्र संधी मिळाली नाही, तरीही मी घरी न बसता सातत्याने प्रभागात काम करत राहिले। आज त्या कामाच्या बळावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि या प्रभागात माझ्या नावाची नव्हे तर माझ्या कामाची दहशत आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। प्रचाराच्या शुभारंभाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला असून प्रभागात क्रमांक 27 मध्ये निवडणुकीची रंगत वाढल्याचं चित्र दिसून येत आहे। सध्या आपण बघतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि प्रभाग क्रमांक 27 या राटणी काळेवाडी या भागामध्ये आता जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार नारळ जो आहे तो काही थोड्याच वेळात आता फुटतोय आणि या प्रचार रॅलीला जो आहे तो उपस्थित म्हणून सुनील शेळके तसेच अण्णा बनसोडे हे देखील उपस्थित राहणार आहेत। आपण जे माजी नगरसेवक आहेत कैलास भाऊ थोपटे त्यांच्याशी बातचीत करणार। भाऊ, एकंदरीत तुम्ही अनुभवी आहात, काय अजेंडा असणार? मी 2007 ते 2017 पर्यंत राटणे गावाचा नगरसेवक म्हणून अनेक कामं केलेले आहेत। डीपी रोड केलेले आहेत, त्यानंतर धर्मवीर संभाजी गार्डन उद्यान केलेलं आहे, पाण्याची टाकी केलेली आहे, राटणे गावात शंकर मंदिराजवळ गार्डन केलेलं आहे। आम्ही जी कामं केली ना, त्यानंतर आत्ताच्या जे काही नगरसेवक आहेत त्यांनी त्याच्यात काहीच बदल केलेला नाही। आम्ही जे डीपी रोड केलेले होते ते डीपी रोडचे काही डीपी रोड तसे अर्धवट राहिलेले आहे। त्याच्यानंतर त्यांनी जागा कुठलीच उपलब्ध करून घेतलेली नाहीये। मग उदाहरण एकच की SMBP स्कूल ते नकाती वस्ती जो मी SMBP जवळ 12 मीटरचा रस्ता आहे आणि SMBPच्या पुढे निघाले की 6 मीटरचा रस्ता आहे, तो 6 मीटरचा रस्ता मी केलेला आहे। त्याच्यानंतर आत्ताच्या नगरसेवकांनी 1 इंच त्या ठिकाणी वाढ केलेली नाही। तसंच छत्रपती चौक ते तापकीर माळा रोड हा रस्ता मी त्या ठिकाणी अतिक्रम काढून तो रोड वृंदावन कॉलनीच्या साई कॉलनी पर्यंत केलेला आहे। त्यानंतर हरीश तुमचं विजन सांगा। तुम्ही आता प्रभाग क्रमांक 27 मध्ये निवडणूक लढवत आहे, कोणतं विजन घेऊन तुम्ही? आम्ही गार्डन केलेलं आहे, डीपी रोड केलेलं आहे। आमचं पुढचं विजन असं आहे की प्रभागाला अजून एक उद्यान करायचं आहे आणि आम्हाला खेळाचं मैदान करायचं आहे, हॉस्पिटल करायचं आहे। आमच्या प्रभागात पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे। मी पूर्वीची 1 टाकी केलेली आहे, अजून पाण्याची 1 टाकी करून लोकांना कसं आता 2 तास पाणी मिळतंय त्याची 4 तास कसं मिळेल हे आमचं पहिलं नियोजन राहणार आहे। एकंदरीत आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून जे आहे प्रभाग क्रमांक 27 मध्ये चर्चेचं नाव म्हणजे अश्विनी तापकीर यांचं नाव या प्रभागात चर्चेत आहे। नेमकी तुमचं नाव चर्चेत आलं, आज भाजप म्हणतंय की आम्ही विकासाच्या जोरावर 125 पार करणार आहे आणि 21-25 चा नारा जो आहे तो भाजप देते। आज तुमच्या नावाची दहशत प्रभाग क्रमांक 27 या ठिकाणी पाहायला मिळते, नेमकी कुठली दहशत तुम्ही निर्माण केली? मी प्रभाग क्रमांक 27 ब या गटातून अश्विनी चंद्रकांत तापकीर ही उमेदवारीसाठी उभी आहे। खरं तर दहशत ही नावाची नाही तर दहशत ही कामाची आहे। खरं तर मागच्या वेळी ज्यावेळी मला बीजेपीने उमेदवारी नाकारली तेव्हा मी घरी नाही बसले। घरी न बसता मी आता माझे 100 पेक्षा जास्त बचत गट आहेत, 300 महिलांचा बचत गट मी स्वतः हँडओव्हर करते ऑफिस थ्रू।
संजय गांधी निराधार योजना समिती मार्फत मी काम केलेलं आहे. अनेक निराधारांची मी तिथं आई बनले आणि त्यांना पेन्शन चालू करून देण्याचं काम केलं. खरं तर हेच माझ्या कामाची पोच आहे आणि तेच दहशतीचं वातावरण आहे. नावाची दहशत कुठेही नाहीये. कामाचा दांडगा अनुभव तुम्हाला वाटतोय? एकंदरीत महिलाच्या हितासाठी, महिला सक्षमीकरणासाठी अशा कुठल्या योजना याव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करता? ऍक्च्युली आता पालिकेमध्ये जे काम आलं होतं महिलांसाठी, बचत गटांसाठी झेंडे बनवण्याचं, कॉटनच्या बॅग्स बनवण्याचं किंवा मग ह्याचं काम असेल युनिफॉर्म शिवण्याचं, ते सुद्धा मी बचत गटांच्या महिलांना दिलं. हे तर असू दे, कोरोना काळामध्ये महिलांना मास्क शिवण्याचं काम सुद्धा आम्ही दिलं आणि हळदी कुंकाचे जे गिफ्ट होते ते सुद्धा आम्ही महिलांनाच बनवण्यासाठी दिले होते. त्यामुळे महिलांचं सक्षमीकरण, महिलांना घरगुती काम मिळवून देण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. निश्चितच आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 27 मध्ये अनेक तरुण जे आहेत ते तरुणांना संधी दिलेली आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर तरुण पिढीच ही या शहराला घडवू शकते असं म्हटलं जातंय. आपल्यासोबत जे तरुण उमेदवार आहेत, भाऊ काय सांगाल? एकंदरीत तुम्हाला पहिल्यांदाच संधी मिळाली. मी पक्षाचा मनपूर्वक आभार मानतो की एक युवा पिढीला एक चान देण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल आपल्या प्रभागामध्ये कुठलीही अशी कामे झालेली नाहीत. जी कामे झालेली आहेत ते 2007 ते 2017 या कालावधीत मध्ये झालेली आहेत. ते पण नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री कैलासभाऊ थोपटे आणि माननीय श्री खनुशेठ कोकणे यांच्या नेतृत्वाखालीच झालेली आहे. आम्ही तेच विजन ठेवून चौघही यापुढे ही काम करणार आहोत. निश्चितच आपण बघतोय की आपल्यासोबत सागर भाऊ आहेत आणि सागर भाऊचं जर आपण बघितलं तर यांचा कुटुंबच हे राजकारण वारसा घेऊन पुढे आलेला आहे. एकंदरीत सागर भाऊ तुम्हाला संधी मिळाली, असं कुठलं विजन आहे की पुन्हा एकदा तुम्हाला संधी द्यावी? आता पाहायला गेलं तर राष्ट्रीय परिसरातील युवकांना खेळायला मैदान नाहीये, परत स्विमिंग पूल नाहीये, असे विविध मुद्दे आहेत. त्याच्यावरती मी आता सभागृहात गेल्यानंतर ते प्ले ग्राउंड आणि स्विमिंग पूलचा मुद्दा मार्गी लावणार आहे. आपल्या प्रभागामध्ये स्विमिंग पूल एकही नाही. हा, त्याच्यासाठीच मी पाठपुरावा करून नवीन स्विमिंग पूल बांधणार आहे. ठीक आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर भाजपावरती मोठे भ्रष्टाचाराचे आरोपही झालेत, तर त्या भ्रष्टाचाराच्या जर संधी मिळाली तर त्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार का? हो, त्यांचे सगळे भ्रष्टाचार मी महापालिकेत गेल्यानंतर बाहेर काढणार. इथेच आपण बघतो प्रभाग क्रमांक 27 मध्ये जे आहे ते उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत या ठिकाणी काही क्षणातच आमदार सुनील अण्णा शेळके तसेच अण्णा बनसोडे हे दोघं उपस्थित राहिल्याच्या नंतर प्रचाराला सुरुवात होणार असल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.